हे वेलकम बॅक. आता आम्ही वेलकम हेरिटेज ताडोबामधून चेकआउट केलंय. काही गडबडीत चेकआउटचा व्हिडिओ बनवायचा राहून गेला. आता आम्ही निघालोय एम पीसाठी. एम पी काना. तिथे आमचं क्लब महिंद्रामध्ये बुकिंग आहे आणि श्रेयांश खूप एक्सायटेड आहे. क्लब महिंद्रा त्याचा फेवरेट रेसॉर्ट. येस ना श्री? चला मग तुम्हाला हायवेला दाखवतो. आणि सध्या डिझेलचे वांदे जरा इकडे. बघू आता कुठे कुठे डिझेल भेटते. एम पीमध्ये जायच्या आधी टाकी फुल करायचा विचार आहे. आता आहे थोडंसं, नाही बऱ्यापैकी आहे, पण टाकी फुल ठेवलेलीच बरी इमर्जन्सीसाठी. ओके, भेटू मग आपण पुढे. हायवेवरती एच पीचा पेट्रोल पंप होता, तिथे टॉपअप केलं आहे. डिझेल 5-6 लिटरच बसलं आहे, पण टाकी आता फुल झाली आहे आणि रेंज आहे ती आता आहे 930-31 किलोमीटर. दॅट इज गुड इनफ. आणि आम्हाला पोहोचायला आहेत ऑलमोस्ट 5 तास. आता आम्ही नागपूर बायपासला आहोत. हा नॅशनल हायवे 44 आहे. एक कामठी म्हणून गाव आहे, त्याच्या आजूबाजूला आम्ही आहोत. सकाळी 9:45ला निघालो आणि आत्ता वाजलेत 11:30. टोटल आम्ही 115 किलोमीटर कवरअप केलेले आहेत. रस्त्यावरती ट्रॅफिक तर काही नाही आहे, रस्ताही स्मूथ असल्यामुळे ड्रायव्हिंगला काही प्रॉब्लेम नाही. आता रेंज दाखवते ते 890 किलोमीटर आणि आम्हाला पोचायला अजून आहेत 4.5 तास. भेटू पुढे. हा टोल आहे नागपूर बायपास एक्झिट टोल टुवर्ड्स एम पी साईड. आधी जो टोल लागला त्याचं शूटिंग नाही आहे, पण तो आहे नागपूर बायपास एंट्री आणि हा आहे एक्झिट टुवर्ड्स एम पी. बघू आता इथे किती पैसे कट होत आहेत. मे कट नाही होणार, कारण आधीच पैसे कट झालेले आहेत. आणि जसा टोल गेला कच्चा रस्ता चालू झाला. आय थिंक एका ब्रिजचं काम चालू आहे. बघू आता हे डायव्हर्जन किती लांबपर्यंत आहे. माझ्या मते लांब नसावं. पुढे थोडासा चांगला रस्ता दिसतोय. लेट्स सी. हां, करेक्ट. फक्त हे ब्रिजचं एक्सटेन्शनचं काम चालू आहे वाटतं. आणि हा रस्ता चांगला आहे, फक्त थोडासा पॅच खराब आहे. परफेक्ट. बॅक टू ऑन स्मूथ रोड्स. ग्रेट. जे आहेत झोपले, एकदम झोपलाय गाड. एक साऊथ साईडचं मंदिरचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. कॅमेऱ्यात प्रॉपर कॅप्चर नाही झालं आहे, पण मंदिराचं शिखर एकदम सुंदर दिसतोय. इथून सिवनी
79 किलोमीटर आहे आणि जबलपूर 233 का 32 किलोमीटर आहे. हा सरळ रस्ता वाराणसीला सुद्धा जातो. Continue on National Highway 44 for 19 kilometers. आता इथे आम्ही महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळपास आहोत आणि आमच्या लेफ्ट साईडला ती जकात टोल टॅक्स ट्रक टर्मिनलसारखं काहीतरी आहे. इथे एक अजून एक टोल आहे. हा बहुतेक नागपूर बायपासचा शेवटचा टोल आहे. हा ब्रिज आहे जो प्राण्यांच्या संरक्षणासाठी बनवलेला आहे. बेसिकली खाली जंगल आहे आणि वरून गाड्या जातात. खूप मोठा ब्रिज बनवला त्या लोकांनी. नागपूर मध्य प्रदेश बॉर्डरजवळ एक गाव आहे, तिथे आम्ही आहोत. त्या गावाचं नाव आहे बांद्रा. पुढे तासाभरात एक रेस्टॉरंट आहे. खूप जास्त रिव्ह्यूज आहेत त्या रेस्टॉरंटला गुगलवरती. बघू, ट्राय करूया. अजून किती रनिंग बाकी आहे? 3 तास 28 मिनटं. ऑलमोस्ट 180 किलोमीटरचं रनिंग बाकी आहे. रस्ता स्मूथ आणि मोकळा असल्यामुळे गाडी क्रूजवर कंटिन्युअसली चालू आहे 80च्या स्पीडला. बघा, मायलेज आहे 15.3, रेंज आहे 898 आणि क्रूज स्पीड आहे 80. हा मध्य प्रदेशमधला पहिला टोल आणि हा टोल आहे खवासा गावाजवळ. तो खवासा टोल असंही बोलू शकता. किती चार्जेस आहेत? मग ते 115 पर्यंत असावे. 115. इथे मध्य प्रदेशची RTO चेकपोस्ट आहे, जशी मागे महाराष्ट्राची दाखवलेली. ह्या रस्त्यावरती मला वेलकम टू मध्य प्रदेश असा बॉर्डरवाला वेलकम बॅनर दिसला नाही. मे बी एक्झॅक्टली कुठे बॉर्डर क्रॉस केली, आय एम नॉट शुअर. आत्ताच लंच केला आहे अजून, आणि ऑलमोस्ट अजून 3 तासाचं ड्रायव्हिंग बाकी आहे. 140 किलोमीटर क्लब महिंद्रा. बघू आता किती वाजता पोहोचतोय. गाडी थोडी हळू चालवत आहे, पेट्रोल डिझेल आपलं सेव्ह व्हावं म्हणून, मायलेज जास्त मिळावा म्हणून. ते डिझेलचे थोडेसे प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे, क्लब महिंद्राला गेल्यावरती भेटू. श्रीनगर 1700. मध्य प्रदेशमध्ये आम्ही एका रेल्वे क्रॉसिंगवरती थांबलो आहे. ट्रेन काय माहिती कधी येईल.
खाली लवकर तर दाखवतो. फास्ट ट्रेन आहे, मेल ट्रेन आहे, काही माहिती नाही. रेल्वे क्रॉसिंगला आम्ही ऑलमोस्ट 10-15 मिनटं उभं होतो. तर म्हटलं बाहेर जाऊन एक छोटीशी क्लिप करावी. 10-15 मिनटं थांबल्यानंतर कळालं मालगाडी आहे. अं, 4:45 वाजले आणि आता क्लब महेंद्रामध्ये एंट्री मारतोय. मला दाखवत वेट. क्लब महिंद्रा काना. हा क्लब महिंद्रा काना. बेड मोठा आहे, ताडोबापेक्षा तरी मोठा आहे. किचन आहे, मायक्रोवेव्ह आहे. आय होप फ्रीज पण असेल. चेक. येस, फ्रीज पण आहे. टेबल, बाल्कनी ओपन कर मिनल. ओ माय गॉड, दिस इज अ ह्यूज बाल्कनी. ऑफिस लॉक. सुंदर. चला मित्रांनो, तर थकलो ड्रायव्हिंग करून. ब्लॉग इथेच एंड करू. उद्या दाखवतो क्लब महिंद्रा.